नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा 6 जणांना चाबा. शिराळा शहरातील नायकुडेपुरा परिसरात मंगळवारी दिनांक 4 रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अवघ्या काही तासात 6 जणांना चाबा घेतला. या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं असून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय शंकर गायकवाड वय वर्ष 56 हे सकाळी 6च्या सुमारास दुचाकीवरून शेताकडे जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायाचा लचका तोडला. त्यानंतर सकाळी 10च्या सुमारास कृष्णाजी बळवंत नलवडे वय वर्ष 87, अभिषेक राजेंद्र हसबनीस वय वर्ष 29, मयूर मधुकर वासुलकर वय वर्ष 59 आणि प्रतीक संजय हिरवडेकर वय वर्ष 21 हे दुचाकीवरून जात असताना त्यांनाही या कुत्र्याने चावा घेतला. तसेच बसस्थानकाकडे पायी निघालेल्या पूनम पांडुरंग पाटील वय वर्ष 65 यांनाही या कुत्र्याने जखमी केलं. घटना समजताच नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेट्टे, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, सभापती राजसिंह पाटील, नगरसेविका अर्चना कदम, सीमा कदम, शिवानी नलवडे, संभाजी नलवडे, वसंत कांबळे व राम जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. पिसाळलेल्या व आक्रमक कुत्र्यांना पकडण्यासाठी तातडीनं मोहीम राबवावी, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण नियमितपणे व्हावे अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.